दरम्यान या उन्हाच्या काहिलीमध्ये मालेगावात मतदानाची स्थिती कशी आहे जाणून घेतलं आमच्या प्रतिनिधींनी। कडाक्याच्या उन्हाचा फटका दुपारनंतर मालेगाव महानगरपालिकेच्या मतदानाला सुद्धा बसला। सकाळी ज्या ठिकाणी पाय ठेवायला जागा नव्हती तेच रस्ते ते मतदान केंद्र दुपारी मात्र निर्मनुष्य झाले। आपण बघू शकतोय महानगरपालिकेच्या समोर भुईकोट किल्ला किंवा टाउन हॉल, सरस्वती शाळा ही जी मतदान केंद्र आहेत या ठिकाणची ही सध्याची परिस्थिती आहे। मतदार जे आहे ते पूर्णपणे दुपारी त्यांनी या मतदानाकडे पाठ फिरवली असं साधारणतः चित्र पाहायला मिळतंय। सकाळी खरं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होती। पोलिसांना सातत्यानं मतदारांना इथून काढावं लागत होतं। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती, परंतु दुपारनंतर 12:30 वाजेनंतर मात्र जसा उन्हाचा तडाखा वाढत गेला तशी इथली गर्दी सुद्धा कमी होत गेली। दुपारी 4:30 नंतर लोक जे आहे ते मतदानासाठी बाहेर पडतील आणि त्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढून साधारणतः 60 ते 65% इतकं मतदान होईल अशा पद्धतीचा अंदाज बांधला जातोय। खरं तर मालेगावला कडाक्याचं ऊन असतं। दुपारच्या सत्रामधले इथले व्यवहार जे आहेत त्याच्यावर याचा परिणाम होत असतो। 43 ते 44 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान नोंदवलं जातं। त्याच्यामुळे कडाक्याच्या या उन्हाचा फटका सध्या या मतदानाला सुद्धा बसलाय। परंतु सकाळच्या सत्रात ज्या पद्धतीनं उत्साहानं मतदान लोकांनी केलेलं आहे तसंच उत्साह संध्याकाळी सुद्धा पाहायला मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केली जाते। कॅमेरामन किरण कडारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।